नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? आजची माझी रेसिपी आहे कारल्याची चटणी। कारलं जर खायचं म्हटलं तर लहानच काय मोठेसुद्धा खायला नाक मुरडतात। तर म्हणून खास मी ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। एकदा अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली तर मोठे तर खातीलच, पण लहान मुले सुद्धा आवडीने खातील। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी फूडी लवर माही या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी माहीची मम्मी खूप खूप स्वागत करीत आहे। तुम्ही जर माझा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। आणि फेसबुकवर बघत असाल तर माझ्या चॅनलला फॉलो करा। लाईक शेअर करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे 5 कारले घेतलेले आहेत। कारले आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि जेवढे शक्य होतील तेवढे बारीक चिरून घ्यायचे। तर इथे कारले चिरून झालेले आहेत। आता याच्यामध्ये एक छोटा चमचा मीठ घालायचं, अर्धा छोटा चमचा हळद घालायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर इथे मिक्स करून झालेलं आहे। आता हे रात्रभरासाठी असंच एकीकडे झाकून ठेवून द्यायचं। तर कारलं चांगलं मुरलेलं आहे। चांगलं असं हाताने चोळून घ्यायचं। आपण जसं पीठ मळतो ना तसंच याला चांगलं असं चोळून घ्यायचं। त्याने काय होणार की याचं जेवढं असं कडू पाणी असणार ना ते त्याच्या अंगचं सगळं कडू पाणी निघून जाणार। तर अशा प्रकारे हे चोळून घ्यायचं। आणि नंतर असं पाणी त्याचं पिळून घ्यायचं। तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढं असं जोरात असं पिळून ना त्याचं पाणी पिळून घ्यायचं। तुम्ही बघू शकता जसं जसं पिळलंय तसं तसं पाणी त्याचं खाली पळतंय। अशा पद्धतीने सगळंच कारलं आपलं पिळून घेऊया। तर इथे तुम्ही बघत असाल की कारल्याचं अंगचंच पाणी एवढं निघालेलं आहे। आता हे कारले परत एकदा एका पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि अशाच पद्धतीने पिळून घेऊ। तर इथे मी पिळून घेतलेले आहेत कारले। आता एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हे कारले भाजून घ्यायचे। कारले चांगले खरपूस भाजून घ्यायचे। तर याच्यामध्ये मी ना गुळाचा वापर करणार आहे, ना लिंबाचा रस टाकणार आहे, ना चिंच टाकणार आहे, तरी सुद्धा कारले अजिबात कडू लागणार नाहीत। फक्त तुम्ही अशा पद्धतीने घरी करून बघा। तर मधून मधून याला सारखं फिरवत राहायचं। कारले आपले भाजून होतील तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊ। इथे मी अर्धी छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि छोटा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे। हे भाजून मिक्सरमधून कूट करून घ्यायचं याचं तयार। तर कूट पण तयार केलेला आहे मी इथे। कारले पण चांगले खरपूस भाजलेले आहेत। आता गॅस बंद करून घेऊ। आता हे कारले एका डिशमध्ये काढून घेऊ। आता त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातलंय, अर्धा छोटा चमचा जिरे घालून 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकून चांगलं परतून घेऊ। कांद्याचा रंग चांगला चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा।
इथे कांदा पण चांगला परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीरची 1 चमचा पेस्ट टाकायची. हे चांगलं फिरवून घ्यायचं. गॅस कमी करायचा. आवडीनुसार मिरची पावडर टाकायची, हळद टाकायची. एकदा फिरवून घ्यायचं. मॅगी मसाला टाकायचा. परत एकदा फिरवून कारलं टाकून द्यायचं. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आता याला चांगलं फिरवून घ्यायचं. फिरवून झाल्यानंतर आपण तयार केलेलं मिक्सरमधून काढलेलं शेंगदाण्याचं कूट हे टाकायचं आणि चांगलं एकजीव होईपर्यंत याला फिरवून घ्यायचं. आणि गॅस बंद करायचा. हे कारलं 2 ते 3 दिवस आरामात टिकतं. एकदा घरी नक्की करून बघा. तर ही आपली कारल्याची चटणी तयार झालेली आहे. एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. तुम्ही जर माझा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि जर फेसबुकवर बघत असाल तर माझ्या चॅनलला फॉलो करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक यू.